हॅलो नमस्कार सर्वांना। तर चला आज मी तुम्हाला माझा जीवन प्रवास सांगते। असू दे, जीवन प्रवास तर सांगण्यासारखा खूप आहे, परंतु मी तुम्हाला आजचा माझा जीवन प्रवास सांगते। तर चला, आज सकाळी उठल्याबरोबर पाणी आलेलं होतं, पाणी वगैरे भरून घेतलं। त्यानंतर राशिकासाठी फिक्की डाळ बनवली। ती आजारी होती, तिला ताप येत होता आणि अंगदुखी होती, त्यामुळे तोंडाला चव नव्हती। तर इथे राशिकाच्या पप्पांना थोडीशी मला शिमला मिरची करायची होती बेसन पिठातली, तर तेल आणि मीठ टाकून ती थोडीशी वाफळून घेतली। इथे मसाला काढून घेतला होता आणि मोठ्या मुलाला कारलं खायचं होतं कोरड्या मसाल्याचं, तर कारलं उकडून घेतलं आणि त्यानंतर इथं मसाला वगैरे काढून घेतला। तर इथे बघा, आता सकाळीच बुरबुर चालू होती पावसाची, तर ब्रह्मकमळाला छान अशा 2 ठिकाणी कळ्या आलेल्या होत्या। मी 2-3 ठिकाणी ब्रह्मकमळ लावलेला आहे, तर मला बघून खूप आनंद झाला होता। पहिल्यांदाच माझ्या ब्रह्मकमळाला कळ्या आल्या होत्या। तर इथं कारल्यासाठी आता मसाला भाजून घेत होते। शेंगदाणे, खोबरं, मिरच्या, धणे सर्व भाजून घेतलं आणि नंतर लगेच मग बेसन पीठ चाळून घेतलं आणि एका डिशमध्ये थोडंसं काढून घेतलं आणि आपण जसं कुटमिरचीचं पिठलं करतो ना, त्याप्रमाणे मी असं बेसन पीठ हे कालून घेतलं। बेसन पीठ वगैरे कालून झालं, त्यानंतर लगेच इथं तोपर्यंत मी मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट काढून ठेवलेली होती आणि इथे कोथिंबीर पण कट करून ठेवलेली होती। तर लगेच मग कढईत तेल तापलं होतं, तर जिरे मोहरी टाकलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली, पेस्ट टाकून घेतली आणि कोथिंबीर टाकली आणि लगेच ते कालवलेलं बेसन पीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेच शिमला मिरची वाफरलेली टाकून घेतली, त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर 10 मिनिटासाठी मी कमी गॅसवर असंच ठेवून दिलं। तर 10 मिनिटानंतर छान अशी बघा ते बेसन पीठ आटून जातं आणि कोरडी अशी शिमला मिरची छान होते। तर अशी मिरची मला नाही आवडत बरं का, राशिकाच्या पप्पांनाच आवडते। मला कांदा टोमॅटो कापूनच आवडते, लांब कापलेली। तर इथे बघा कारल्याचा मसाला भाजून घेतलेला होता मी, तोपर्यंत इथे शिमला मिरची झालेली होती। तर आता बघा 11:15 वाजलेले होते जवळजवळ, तर मला नंतर आता आवरायचे होते बाकीचं, तर कारलं परतून घ्यायचं होतं। तर हा मसाला मी वाटून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला आणि हळद टाकलं आणि त्या कारल्याच्या ज्या फोडी होत्या ना सर्व उकडून घेतलेल्या, तर त्याच्यामध्ये सर्व मसाला मी भरून घेतला। पूर्ण मसाला वगैरे भरून झाल्यानंतर लगेच मग इकडं कढईत तेल टाकलं होतं, तेल वगैरे तापलं होतं, तर लगेच मग मी कारलं परतून घेतलं। तर कारलं वगैरे परतून घेतलं, त्यानंतर मग लगेच असं कारलं ना माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडतं बघा। तर छान असं कारलं परतलेलं होतं, हे बघू शकता। तर त्यानंतर मला ना थोडीशी हे रॅकवरचे भांडे वगैरे घासायचे होते, तर ते मी रिकामी केली होती आणि काही काढायचे राहिले होते। तर असा होता माझा आजचा जीवन प्रवास। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा। बाय सर्वांना।